आता हॉस्टेलला आल्यानंतर आपल्याला असं काही करावं लागन हे कधीच वाटलं नव्हतं. आता काय विषय त्यासाठी ब्लॉग आहे ना पूर्ण बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. सकाळी उठून आवरत होतो तर तेवढे तिकडे कार्यकर्ते आपल्या लॅपटॉपवर बिझी होते. आता त्यांना बघून मला एकच वाक्य आठवलं होतं. म्हणलो इथं मला सकाळी उठूशी वाटत नाही, त्यांना अभ्यास करूशी कस काय वाटतो काय माहिती. मग काय एकदाच आवरून निघालो होतो कॉलेजला. आता सकाळी सकाळी थंडी पण लय होती. आता जमीन आसमान जरी एक झालं तरी आपल्याला कॉलेजला जाणं हा भागच आहे. आता तेवढ्याच कॉलेजला गेलो होतो, सगळे आपले मित्र ग्राउंडवरच बसले होते. आता तेवढंच मी ब्लॉग काढायला चालू केला तर आमच्या मित्राने डायरेक्ट तोंडालाच हात लावला. मग त्याला म्हणलो निवांत गेम खेळ, मी काय तुला ब्लॉग मध्ये दाखवित नाही गेम खेळताना. आता तेवढ्यातच लॅब मध्ये गेलो होतो आणि पैशाची कमतरता असल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी कीबोर्ड बॅगेत घातला होता. आता देवाला सुद्धा दया आली असं का यांना पाठवून मी धर्तीवर काही उपयोग झाला नाही. आता तेवढ्यातच कॅन्टीनला गेलो होतो, तिथं मला अभि भैया दिसला होता आपला. आता तो पण मला म्हणला तू ना मला फेमस केल्याशिवाय राहणार नाही भैया. तेवढं तिकडे येऊन पाहतो तर अभि भैया परत पोरांचे डबे खायला बसला होता. आता त्याची मजा घेऊन निघालो होतो आणि तुम्ही पण आपल्याला फॉलो करायचं थोडं मनावर घ्या. त्याच्यात आपल्याला 2 लेक्चर होते, मग निघालो होतो. आता लेक्चर करून हॉस्टेलला आलो होतो आणि आल्यानंतर थकलो होतो म्हणून डायरेक्ट झोपून घेतलं होतं. आता झोपेतून उठल्यानंतर लक्षात आलं होतं आपल्याला आपला टिफिन धुवायचा होता. त्यामुळे डायरेक्ट किचन मध्ये आलो होतो आणि टिफिन धुवायला सुरुवात केली. आता मनात म्हणलो घरी कधी काही काम पण केले नव्हते नाही तर पार टिफिन धुवायची वेळ आली माझ्यावर. जाऊन दे आता काय करणार आहे, पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं तर लागणच. त्यामुळे एकदाचा टिफिन धुवून टाकला आणि मस्त शेजारी लावून दिलं मित्रांच्या टिफिन पशी. आता व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इथपर्यंत आला तर फॉलो पण करून नक्की जा.